हॅलो. आज आपण तत्त्वज्ञानाच्या प्रवासात एक पायरी पुढे टाकत आहोत. आजचा विषय आहे ॲरिस्टॉटल आणि त्यांच्या 3 महत्त्वाच्या शिकवणी. हे फक्त बौद्धिक विचार नाहीत, हे जीवन जगण्याचे मार्गदर्शक तत्त्व आहेत. 1. द गोल्डन मीन, मध्यम मार्ग. ॲरिस्टॉटल म्हणतात, सद्गुण हे 2 टोकांमधील संतुलन असतं. खूप जास्तही नको आणि खूप कमीही नको. खरं ज्ञान म्हणजे मध्यम मार्ग. उदाहरण पाहूया. सायली ही एक अशी मुलगी आहे जी इतरांना कायम मदत करायला तयार असते, पण इतरांचं होमवर्क करताना ती स्वतःचं काम मात्र मागे टाकते. शेवटी तिचा होमवर्क राहून जातो आणि तिला वेळेवर सगळंच पूर्ण करणं कठीण होऊन बसतं. एक दिवस तिचा भाऊ तिला सांगतो की काइंडनेस म्हणजे नेहमीच हो म्हणणं नाही, तर कधीकधी नाही म्हणणं ही देखील एक प्रकारची दयाच आहे, स्वतःवर आणि दुसऱ्यांवरही. सायलीला ही गोष्ट पटते. ती आधी स्वतःचा अभ्यास पूर्ण करू लागते आणि नंतर मैत्रिणींना मदत करते. त्यामुळे तिचा अभ्यासही सुरळीत होतो आणि मैत्रीही टिकते. हेच आहे ॲरिस्टॉटलचं गोल्डन मीन. समतोल साधा आणि अतिरेक टाळा. 2. ह्युमन बीइंग्स आर रॅशनल अँड सोशल. मनुष्य म्हणजे सामाजिक आणि विचारशील प्राणी. ॲरिस्टॉटल यांच्या मते मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, कारण तो विचार करू शकतो आणि समाजात राहतो. त्याचं खरं अस्तित्व, खरी ओळख ती त्याच्या संबंधातून आणि ध्येयांमधून प्रकट होते. उदाहरण पाहूया. आदित्य हा एकटा राहणारा मुलगा आहे. सतत व्हिडिओ गेम्स खेळतो, फॅमिली फंक्शन्स टाळतो आणि म्हणतो की मला कोणाचीही गरज नाही. पण एक दिवस कॉलेज प्रोजेक्टसाठी त्याला ग्रुप वर्क करावं लागतं. सुरुवातीला त्याला त्रास होतो, पण जसा जसा तो मित्रांमध्ये मिसळतो, ग्रुप डिस्कशन्स, टीमवर्क आणि आयडिया शेअर्स यामुळे तो बदलायला लागतो. हळूहळू त्याच्या विचारात सकारात्मक बदल होतो. तो अधिक समजूतदार, भावनिकदृष्ट्या मजबूत होतो. ॲरिस्टॉटल म्हणतात, आपण एकटे जन्मलो असलो तरी आपल्याला समाजाची, नात्यांची आणि संवादाची गरज असते, कारण माणूस म्हणजे फक्त शरीर नाही, तो एक विचारशील आणि सामाजिक जीव आहे. 3. पर्पज, ध्येय. ॲरिस्टॉटल यांची तिसरी शिकवण म्हणजे सर्व गोष्टींचा एक उद्देश असतो, एक ध्येय असते. जसं बियाण्यांचं ध्येय असतं झाड होणं, सुरीचं काम आहे कापणं, तसं माणसाचं देखील आयुष्यात काही ना काही ध्येय असणं गरजेचं आहे. उदाहरण पाहूया. स्नेहाकडे चांगला स्थिर जॉब आहे, तिचा पगारही उत्तम आहे, पण तिचं मन काहीतरी गहिरं शोधत असतं. तिला लहानपणापासून पेंटिंगची आवड आहे. ती विकेंडला चित्र काढते आणि मित्रमैत्रिणी तिला म्हणतात, तू हे सिरियसली का घेत नाहीस? काही काळ विचार केल्यानंतर ती ठरवते जॉब सोडून एक पेंटिंग क्लास सुरू करायचा. सुरुवातीला इन्कम कमी असतं, पण तिचं समाधान ते मात्र पूर्ण असतं. ॲरिस्टॉटल यांचं म्हणणं आहे, पैसा आणि सुख हे अपूर्ण आहे, पण जेव्हा तुम्ही जीवनात अर्थ शोधता तेव्हा आयुष्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ॲरिस्टॉटल आपल्याला सांगतात, 1. अतिरेक टाळा, गोल्डन मीन साधा. 2. एकटे राहू नका, समाजात, नात्यांमध्ये अर्थ आहे. 3. ध्येय ओळखा, कारण तेच आयुष्य अर्थपूर्ण करतं. ही केवळ शाब्दिक तत्त्वज्ञान नाहीत, ही आहेत जगण्याच्या वाटेवर लावणारी दिशा. आजच्या या विचार प्रवृत्त व्हिडिओमधून तुम्हाला काही मिळालं असेल अशी आशा आहे. पुढच्या भागात भेटूया नवे विचार, नवे विचारवंत घेऊन. तोपर्यंत विचार करत राहा, शिकत राहा आणि स्वतःसाठी अर्थपूर्ण जीवन घडवत राहा. धन्यवाद. बाय बाय.